असं आहे भाऊ मंडळी, पाहते मला जरा आनंद वाटत असं तरी कळवांचे काय काय आवाज आहे आज टमाट्याचा? 500 550 500 500 कोणती व्हरायटी? विरांग व्हरायटी ना वैजापूरून आलो 120 किलोमीटर आलो, पण अशी जिरली ना 2 दिवसापूर्वी. वैजापूरवरून आले? हो, फुल जिरली आमची. कधी आले? आम्ही काल येले संध्याकाळी. हा का? अजून कितीचे शेतकरी अशी जिरली ना आमदा, तुम्हाला सांगतो फुल जिरली. आहे अवघड काम, एवढं लागून आले तुम्ही? एवढं लागून आलो. अरे बापरे, 660 रुपये आले. हा, ज्यूसचा भाव 60 रुपये. रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आलेलो आहे RTO मार्केटला. तरी आपले युवा बागायतदार अतिशय जोरदार त्यांचे टमाटे राहतात. मोगावचे शेतकरी ते, आणि त्याचबरोबर इकडे आर्मी मॅन आहे, त्यांचे पण टमाटे अतिशय सुंदर असे टमाटे. तर आज आलेलो इथं RTO मार्केटला. तर बघूया आज RTO मार्केटला काय लेवल आहे टमाट्याची, काय नाही, काय बाजार जाती टमाट्याची. आपण तुम्हाला सगळं दाखवतोच. मी टमाट्याची बाजार तुम्हाला आवडते की नाही मध्ये मला सांगा तुम्ही, आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा मला. तुम्ही थोडंसं लाईक शेअर फॉलो वगैरे करत चला, म्हणजे मग समजता भाऊ थोडंसं, नाही का? तुमच्या प्रतिक्रिया मापर्यंत कळतात भाऊ. असं काय म्हणते बाबा, काय भाव दिले टमाटे? टमाटे 511 511 रुपये. कोणती व्हरायटी होती? अथर्व होती का? अरे वा, एकदम जोरदार असा बाजार आहे आजचा बरं का. तर बघूयात अजून शेतकऱ्यांचा पण काय भाव गेला काय नाही. ओके, परत आपले बाबळेश्वरचे अतिशय उत्कृष्ट असे बागायतदार आहे दोघं पण आहे. तर बघूयात आज त्यांना विचारूयात काय टमाट्याची बाजार. पावली काय टमाट्याची बाजार आज? 550 600 रुपये. टमाट्याची हा, बोला, बोला. सध्या टिकली. हा, नक्कीच उन्हाचा फायदा सध्या होऊ राहिला. असं केलेल्या कष्टाच्या शेतकऱ्यांना चीज होऊ राहिला, पण प्रत्येक शेतकऱ्याकडे आता माल शिल्लक नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे माल आवरलेले. असं सध्या बाजारामध्ये ती जी टिकली 550 500 सरासरी 400 450 रुपये 500 म्हणजे रुपये. कुठून रेंज आहे भाऊ? 400 पासून तर 550 पर्यंत रेंज माल बघून 300 400 500 तसा माल तसा भाव. जसा माल तसा भाव आहे. विरांची काय रेंज आहे? विरांची रेंज याच्यापेक्षा 50-60 रुपये फास्टच आहे 18 रुपये. हा ना, पण साधारणपणे किती? 550. 550. असं विरांगे कमीच येतोय. असं लक्ष्मण भाऊ माल दिला का? दिला ना, काय भाव दिला? जाळ्या राहिल्या ना. असं तुमचा माल काय भाव दिला? आपला दिला 550. 550 नाही का? अथर्व आहे का? असं अथर्व 550 रुपये दिला. छान आहे आजची रेंज बरं का. घेऊयात अजून शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. काय विषय? कळवणचे शेतकरी, कळवणचे काय आवाज आहे आज टमाट्याचा? 500 550 500 550 कोणती व्हरायटी? विरांग व्हरायटी. असं, आणि तुमचा काय भाव गेला? 500 रुपये गेला. असं हे महत्वाचं आहे. तुमचा काय भाव गेला हे महत्वाचं आहे. कोणत्या गाडीत? याच गाडीत आहे का टमाटा? त्या गाडीमध्ये. तुमचा काय रेंज गेली? 480 गेला. असं तुम्ही कुठले पाहुणे? कळवणचेच आहे का? कळवणचेच पाहुणे येते. त्यांचा किती गेला? 480 रुपये गेलेला आहे. कुठले आहे बाबा? सासकसरवाडी सिन्नर तालुका. असं काय रेंज आहे टमाट्याची आज? 500 पर्यंत, पण एखादी गाडी घेते बाकी परत दिवस मारित द्या. असं 500 पर्यंत चालेल. व्हरायटी कोणती तुमची? विरांगचे. असं एकदम सुंदर असा माल आहे बरं का त्यांचा पण. एकदम लाल, एकदम मस्त सुपर माल आहे. एकदम कडक माल आहे त्यांचा. तुमची काय अपेक्षा आहे? कितीपर्यंत जायला पाहिजे? 500 पर्यंत. 500 पर्यंत जायला पाहिजे. पावसात काय झालं अचानक? टेम्परेचर वाढल्यामुळे जरा गडबड झाली ना? नाशिक टाइम गडबड करायला लागला. संगनमेर बरं वाटत आहे नाशिक पेक्षा. असं वाटतं का? बरं ही पण प्रतिक्रिया लय महत्वाची बरं का. संगनमेर 600 रुपये इथलं ना, आता 400 450 आता मागत आहे. असं तुम्ही संगमनेरला नेलता का माल? संगनमेर आम्हाला मग जवळ आहे. नाही, निला होता का याच्या? नेले असं मग मागचा पुढे नेलता का? इकडं 50 रुपयाचा फरक पडला. संगमनेर याच्यात 50 रुपयाचा फरक. संगनमेरला वाढ गेली. असं पाहुणे तुमचं काय होतं? टमाट्याचे काय भाव गेले? 550 गेले. कोणती व्हरायटी? अशा प्रकारची बाजार आहे बरं का आज RTO मार्केटला. म्हणजे 300 पासून तर 500 550 550 पर्यंत बाजार आहे. 500 पर्यंतच गेले. 500 पर्यंत आहे बाजार. मी दिले त्या 500. ओके. तर बरं का अशा प्रकारे शेतकरी आपले सगळे शेतकरी पण सोबत आहे. आणि हे दोघं आहे ना व्यापारी बरं का. काय रेंज आहे आज टमाट्याची? 4 4.5 5 पर्यंत आहे. 500 पर्यंत. 500 पर्यंत कोणता आहे? विरांग 500 पर्यंत आहे. अथर्व 400 450 400 450 रुपये. तर आपल्या शेतकऱ्यांचा आहे ना अथर्व होता असा इथपर्यंत लागलाय. 460 पर्यंत लावलाय त्यांनी आजची रेट ही. आणि बघूयात अजून शेतकऱ्यांना पण विचारूयात त्यांचा पण काय लागला काय नाही. आजची बाजारभाव अशा पद्धतीने आहे RTO मार्केटला.
धन्यवाद. ठीक आहे चालले. काय रेंज काढली आज पाहुणे? 450-500 रुपये. असं असं असं. कुठले पाहुणे? पळशेचे. काय नाव? काहीदनी. असं असं असं. कोणती व्हरायटी? अथर्व. गाने में बनाया था पूरा बना के डाल दिया नाही, काही विषय नाही. अथर्व व्हरायटी 450-500 पर्यंत जाते. काही विषय नाही. असं चांगला आहे मला व्हरायटी. काही विषय नाही. आले शेत आले आपले घेऊन टाका तुम्ही. 500 पर्यंत ते घेणार आहे आज, त्याच्यामुळे काही विषय नाही. 500 पर्यंत त्यांना घ्यावाच लागणार आहे आज, त्याचा काही नादच नाही. 500 पर्यंत घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. ओके, अशा प्रकारची बाजार आहे आज बरं का. आरटीओ मार्केटला जरा बऱ्यापैकी म्हणजे चांगली बाजार आहे. आवक कमी आहे. 400 पासून 500 आवक नाही कमी. भरपूर गाड्या येईल या अशा भरपूर गाड्या आहेत आम्हाला, काही विषय नाही. आवक आहे पण चांगल्या प्रकारे. आवक कमी वगैरे काही नाही, पण मग आहे बाजार चांगल्या प्रकारे आहे. असं रामकृष्ण हरी मंडळी. तर आपण आलेलो आहे आता पंचवटी मार्केटमध्ये. तर पंचवटी मार्केटमध्ये एकंदरीत आज काय बाजार भाव आहे, कोणत्या मालाला काय उच्चांक आहे आणि कोणत्या मालाला काय घसरण आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर आपण बघूयात आज काय बाजारभाव आहे त्यांचा, काय नाही. तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि घंटी नक्की वाजवा. म्हणजे कसं होतं, तुम्हाला आमचा व्हिडिओ पडला त्याला एक तुमच्यापर्यंत येणार. आलं का मंडळी लक्षात? चला पाहू आजचा बाजारभाव. एकदम सुंदर अशी मेथी का पाहुणे काय भाव काढली? 30 रुपये. 30 रुपये जुडी मेथी. 30 रुपये जुडी. कुठले पाहुणे? आडगाव. येवला. येवल्याचा आडगाव. येवल्यावरून आले असं. तुमच्याकडे 30 रुपये. ठीक आहे, चला 32 वाली बघू. चला कशी जुडी पाहून घ्या कशी. असं नाही, चांगली बरं का जुडा, एक नंबर एकदम मस्त. काय बाबा 30 रुपये ही? 30 रुपये. मेथी 10 रुपये. मेथी 10 रुपये. मेथी 10 रुपये. क्या 10 रुपये मेथी? क्या मेथी 10 रुपये? मेथी 10 रुपये. मेथी 10 रुपये. 10 रुपये मेथी. 10 रुपये मेथी. 10 रुपये. 10 रुपयाला 4 काड्या. 30 रुपये मेथी बरं का. 30 रुपये मेथी. 10 रुपयाला 10 रुपयाला. कुठले भाव आहे? 10 रुपयाला मेथी. भगूरचे देवडा आपलं. मेथी 10 रुपये. मेथी 10 रुपये. रोज रात्री बरं का. रोज 10 रात्री रुपयाला एकदम 4 सुंदर अशी काड्या. मेथी. एकदम भारी. मेथी 10 रुपये. कोथंबीर चांगली कोथंबीर आहे. गावठी कोथंबीर आहे. अशोका. असं असं. काय भाव काढली कोथंबीर आता? सकाळी 50 काढली, 40 काढली. हा इकडे या, तुम्ही बोला. असे बोलणारे व्यक्तिमत्व बाई आज काय. सकाळी 50 विकली, हा. नंतर 30 विकली, हा. काही 40 विकली. हा. आता इकडे 20 आणि 25 मागत आहे. 20 आणि म्हणजे हा 25. बैल बाजार आहे. असं 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 असं. म्हणजे अशा पद्धतीने बाजार आहे बुवा आजच्या. सकाळपासून अशा पद्धतीने बाजार तुम्ही काढली तुमच्या कोथंबीरची. आलं का मंडळी लक्षात? अशा पद्धतीने बाजार आहे. आजचा माणूस पाहिजे खडांग बोलणारा, सगळं एकदम स्पष्ट आणि मोकळा. ओके, कुठले पाहुणे? विंचुरगवळी, आडगाव. विंचुरगवळी आडगाव. ओके, चालतंय. एकदम सुंदर असा लसूण आहे. लसूण काय लसूण आहे, क्वालिटी बघा काय लसणाची क्वालिटी आहे. काय भाव काढला पाहुणे? 100 आहे. 100 रुपये काय किलो? असं असं 100 रुपये किलो लसूण आहे. घ्या ना मंडळी. हा 100 रुपये किलो लसूण आहे. कुठले पाहुणे? सिन्नरचे आहे का? असं असं असं. लसूण लय बरं बरं का, एकच नंबर आहे. देऊ का? चालतंय 100 रुपयाने येऊन टाका ना. हा बारीक हो 90 रुपये लावतो. बोला किती? हा बारीक एकच भावी. 8 रुपयाला. ओके. कुठले पाहुणे? कुठले पाहुणे? असं असं. काय काय बाजार काढली फुलवरची? 60, 70, 100. 60-70 माल पाहून घ्या. आणि कोणती व्हरायटी आपली? 764. 764 आहे का? असं हे बघा. किती वजे आणली होती तुम्ही? 300 वजे. आईला तुम्ही नाद केला राव बरं का. मग 300 वजे म्हणल्यानंतर नाद नाही. 300 वजांचा नाद नाही. अशा प्रकारे बाजार आहे. पण मग ठीक आहे, नाही परवडत शेतकऱ्याला. 60-70 नाही परवडत. 50 रुपये दिली आता ही. मग 50 रुपयांनी म्हटल्यावर नाही परवडत का हो माऊली? बरोबर आहे का नाही? अशा पद्धतीने आहे बरं का फुलवरचं आज लोकेशन. झाड नाही बनले व्हायचे. बारीक मीडियम माल आहे बरं का. थोडा पिवळा पण पडला आहे. अशा पद्धतीने आहे. बारीकच आहे. टेम्परेचरच एवढं आहे तेव्हा म्हटल्यानंतर त्याचा काय पर्यायच नाही त्याला. कोणती व्हरायटी पाहुणे? 764. मस्त आहे हो. कांदे एकदम सफेद दिसतो. काय बाजार काय काढली आज? 100-110. थोडी खाली या ना, त्याच्यात दिसत नाही. तुम्ही लक्षात येत नाही ना. 100-110 रुपये. 100-110 रुपये. मोठा कंद आहे ना. चांगलं. असं असं असं. कुठले पाहुणे? लाकल गावची आहे का? जवळची ती मेमो गावचा. हा असं. आज गिराईक नाही का? थोडी शांतता या.
असं असं बुधवारी असतं त्याच्यामुळे असं. ठीक आहे पण 100-125 रुपये काढते चांगली आहे बरं का मार्केट चांगली काही विषय नाही. पर्यंत 140 पर्यंत दिली आम्ही. अच्छा पहिल्यांदा 140 ला दिली असं आणि नंतर आता 100-125 काढून राहिले बा असं 100-100 ओके ओके बरं का मंडळी अशा पद्धतीने बाजार आहे आज फुलवरची तर नोंद करून घ्या तुमच्या मेंदूमध्ये. कांदा आहे बरं का कांदा आहे थोडं टरफल निघालाय कांद्याचं पण मग चांगला आहे कांदा एकदम जोरात आहे. माऊली काय काय बाजार काढली कांद्याची आज? कांदा काढला 150 रुपये 120 रुपये 150 रुपये 120 रुपये पाहुणे काय भाव राहील तुम्ही दाखवा जरा इथं सेल दाखवा ना काय भाव राहिलं तर शेतकरी तुम्ही कुठले पाहुणे? आम्ही लाखलगावची. लाखलगावचे आहे का? असं व्हिडिओ बघतोय बघा. व्हिडिओ पण ते माझाच व्हिडिओ पाहू राहिले बाजार भाव काय बाजार भाव चालू आहे काही असं आहे भाऊ मंडळी पाहते मला जरा आनंद वाटत सगळे पाहत राहते भाऊ बरं का एकदम छान वाटत. आणि काय कांद्याचे काय बाजार काढले आज? काय होता पाहा 120 रुपये 100 रुपये मागून राहिले. काय बात करते आज? थोडं कमी झालं काय आज? कमी म्हणजे काहीच भाव नाही ना. थोडस बरं का कांद्याची आणि नवा कांदा का आत्ताचा नवा कांदा आता तरी 15 दिवस झाले काढून. असं असं 15 दिवस झाले का? असं असं थोडं अवघड आहे बरं का कांद्याचं. अवघड थोडं नाही. मला तरी असं वाटत नाही का पुढच्या वर्षी लोक कांदे लावतील म्हणून बरं का कारण थोडस राहतो ना राहतोच माणूस. नाविलाच राहतो थोडेसे बिगाभर कवेन लावी त्या. आणि माझं असं म्हणणं आहे का शेतकऱ्यांनी थोडं म्हणजे काय म्हणतो नाही का लई 10 एकर कांदा लावायचा ना तो थोडासा आहे ना 2-3 एकरच कांदा लावा. दुसरं काय लावलं पाहिजे? दुसरं बाकीचं पीक लावलं पाहिजे ना. काय केलं पाहिजे दुसरं? अहो सगळं पीक आहे ना थोडं लावलं तर बाजार प्रत्येक मालाला राहील. म्हणजे तुमचं मी तुम्हाला सांगतो कांद्यात नाही भेटले ना टमाट्यात भेटेल टमाट्यात नाही भेटली तर फुलवरीत भेटेल. अशा पद्धतीने जर पीक सांडून केलं ना सगळ्या शेतकऱ्यांनी तर प्रत्येक मालाला बाजार राहील. केले ना शेतकऱ्यांची एवढी. एकी तर करायची आपल्याला म्हणून तर एवढं 8 तास मग कासाठी चाललाय चालतंय चला काही विषय 10-57 का काय बाजार आहे 10-57 3.5-4 कुठले पाहुणे? चित्तेगावचे आहे का? कदम मी पण तुमच्या जवळच मोगावचे चांगली बरं का बाजार 3.5-4 रुपये तुम्ही देताय ना असं किती वाजता आले होते? 3.5-4 ला का ठीक आहे चांगली बाजार आहे. आणि RTO मार्केट वरून चालू आता 500 पर्यंत बाजार आहे विरांगची बरं विरांगची 500-550 रुपये वाढ हो हो चांगले 10-57 म्हणलं त्या मानाने तुम्ही 350-400 रुपये चांगले काढू राहिले चालतंय काही विषय. बलराम मिरची एकदम सुंदर केली पॅकिंग त्यांनी दिली. काय बाजार काढली बलराम मिरची? 300-250 रुपयांनी का म्हणजे 250-300 रुपये बाजार आहे भाऊ एकंदरीत 300-350 रुपये 300-350 आहे असं किती जाळ्या आणल्या होत्या? आज 19 झाली होती. अरे वा चांगली झाली होती. थोडं आणायचं आणि थोडं चांगल्या भावात विकायचं हे अतिशय महत्वाचं आहे बरं का. कुठले पाहुणे? पोराटेची दिंडुरी पोराटे ओके ओके चालतंय काय प्रॉब्लेम नाही धन्यवाद. अतिशय सुंदर अशी मका आहे. काय मामा काय मकाचा काय रेट आहे आज? आज मका 250-300 250-300 रुपये जाते. कुठले पाहुणे मग? कोडायचे का? असं जवळचे आज लई जवळचे माणसं भेटले बरं का मला चालतंय चला 250-300 रुपये बाजार आहे मकाची बरं का. मकाची जाळी किती किलो उतरती? जाळी काही मोजली नाही एकेकाचा 40-40 टन असं 40-40 बिट्ट्या टाकेल राहते 40-40 बिट्या टाकले. ओके ओके चालतंय काही विषय पालक नाही देऊ शकत 20 रुपये नाही बोलवा पहा सफेद एकदम सफेद कोणती व्हरायटी? 15-22 व्हरायटी असं काय बाजार म्हणते आजची फुलोरी? 150-100 असं हसू येऊ दे ना चेहरा बाहेर दिसतोय 100-150 रुपये काय बाजार आहे आजचं फुलवरी? 100-120 रुपये असं चांगलं आहे मग 15 पालकाची देशी काय मी पाहिलं नाही मांडवायने पाहिलं नाही तोपर्यंत मी शेतकऱ्यांना खोटं बोलणार नाही सांगणार असं हो पाहुणे काय भाव पालक 10 रुपये खोटं बोलायचं नाही खोटं रिपोर्ट द्यायचा नाही. मी रिपोर्ट खोटा नाही देईल ना मी विचारायला ते मला म्हणलं 20 रुपये दे माझ्यासमोर केलं नाही मी त्याच्यामुळे काही बोलू शकत. असं फुलवरची बाजार अशा प्रकारे आहे 100-120 100-125 पर्यंत बाजार आहे. असं टमाटा कोणाचं आहे? असं टमाटावाले काय टमाटा काय बारीक टमाटा काय भाऊ का? 200 रुपये चांगला दिला बरं का 200 रुपयांनी टमाटा चांगला दिला. असं चांगला नाही का मोठा टमाटा संपला शेवट राहिला हे शेवट आहे का? हा शेवट झाला टमाट्याला बाजार वाढ चांगली 55 भाव आलाय 60 रुपये जातायची 60 रुपये काय चालतंय चला तुला द्यायचाच नाही काय भाव बाबा पालक 10 रुपये
10 रुपये जोडी. 10च्या खाली अजिबात दिसते नाही ना. असं काल 10 रुपये इकडे. काल 10 रुपये. कुठले आहे बाबा? चित्तेगावचे आहे का? ओके ओके. काय रेट आहे शेवग्याचा साहेब रे? काय रेट आहे? 200 रुपये किलो? बंडल 5 किलो. 5 किलोचं बंडल 40 रुपये किलो. असं असं शेवगा आहे 40 रुपये किलो बरं का? असं विरांग एकदम जोरात विरांग आहे. विरांग काय भाव काढला विरांगचा? 4.5 रुपये. असं असं कुठले भावने? पिंपळगाव बसवंची. असं 4.5 रुपये विरांग काढला बरं का इथं त्यांनी आज. चांगला आहे माल पण चांगला आहे. बाकीचा विकला का? सर्व विकला. असं 4.5 असं 450 रुपये निघलाय टमाटा त्यांनी विरांग. जळगाव भरता 13-22. 13-22. हा 13-22. एकदम सुंदर वांग आहे बरं का. नादच नाही. बरीच खावं तर खातच राहावा. 350 रुपये दिला ना. 350 निघला का? खरं? 350 का 2 राहिले आता 200 रुपये. खरं म्हणजे अरे वा. अहो मग चांगली गोष्ट आहे. आनंद झाला मला. म्हणजे बाजार पडेल होती आणि अचानक अशा पद्धतीने हाय बाजार त्याची म्हटल्यानंतर मला चांगलं वाटलं. 290 ना? चांगलं आहे बरं. कुठले पाहुणे? 1 मिनिट. गावचे. गिनस गावचे. असं 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 ओके. अशा पद्धतीने आहे बाजार त्यांची. 350 रुपये 300-350 पर्यंत बाजार आहे. ओके सरासरी. ओके बोला माऊली बोला. बस सर्व तुमच्याकडे. हे माऊली दररोज भेटत राहते फक्त त्यांचा. माझं एवढंच म्हणणं आहे, हा शेतकऱ्याला व्यापाऱ्याला बी नम्र विनंती हा. आहे. जास्त करून व्यापाऱ्याला नम्र विनंती आहे. बर जगा आणि आम्हाला जगू द्या. म्हणजे हे जगले तर आम्ही बी जगणार. चालूच आहे ना. ते एवढंच आहे चालूच फक्त एवढंच मत आहे. अशी प्रतिक्रिया तुमची नोंदवून देतो. हा अशी प्रतिक्रिया करा प्लीज करून. म्हणजे ते सांगा ना सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असेल सबस्क्राईब सबस्क्राईब करा, डायरेक्ट फॉलो करा. आणि अजून काय म्हणते, हे आपल्याला काय ते आगडे बेगडे येत नाही. आपण गावठी माणसे. हे हरी आज जाऊ द्या पटापट आम्हाला घरी. मालिक बापरे काय रे छोटू तू मालिक काय आला का? छोटे शेतकरी मग मालिक काय आला का? मालिक काय आला? हा स्कूलला नाही जात का? नाही अजून. असं असं मला ना दररोज ना लय बारके पोरं भेटत बरं का. लय आनंद होतो आणि भारी वाटत जरा. आणि का रे स्कूलला नाही जात तू? नाही जात? जायचंय म्हणा. जायचंय का? या वर्षी जायचंय का? वडा बेडा खाला का? काही वडा बेडा खाला का? मार्केटला आला? नाही खाल्ला असं आतापर्यंत. नाही खाला ना मग. हा नाही म्हणतोय. मग आता सांगा ना शेतकऱ्याला बोला. लहानपणी मार्केटला यायचं म्हणजे फक्त वाड्यासाठी मार्केटला यायचो. अशी लहान पोरांची आशा राहते बरं का. छान आहे. आनंद वाटला. तसं नाही पुढची पिढी अशी घडली पाहिजे आपली. कलेक्शन झालं नाही ते कुठून खाणं होतं सांगा बरं. मग. इथं आम्हीच बसलेलो इकत इकत. नाही नाही विकताय सांगितले. ओके धन्यवाद. धन्यवाद दररोज व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आमचा दररोज लाईक कमेंट शेअर करीत जा आम्हाला तुम्ही. वांगा काय भाव काढलं माऊली? 200 रुपये. असं असं असं. कुठले पाहुणे? जांबुटकेचे का? चांगली आहे बाजारात वांगे चांगली? 300-325 पर्यंत आहे बघ चांगल्या मालाची बाजार. आणि का किती जाळे आणलं होतं? 35 जाळे आणलं होतं. असं 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 असं. अजून काय आणलं होतं? काकडीची काय बाजार काढली? कोणती व्हरायटी? शेतकरी दुसरे कधी असं असं. बरं चालतंय काही विषय नाही. चालतं. वा 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 काय गाडी भरली डांगरानी. पहा ना तुम्ही. नादच नाही डांगराचा. आज काय किलो काढलं डांगर? डांगर काढला आज 10 रुपये किलो. पण काय औषध चालू सगळी शेतकऱ्याची पुरी चिरली हो. असं असं असं. कुठले पाहुणे तुम्ही? आम्ही नारळ पारायचे ना वैजापूरून आलेलो. 120 किलोमीटर आलो. पण अशी जिरली ना 2 दिवसापूर्वी. वैजापूरवरून आले? हो फुल जिरली आमची. कधी आले? आम्ही काल येले संध्याकाळी. हा का? अजून कितीचे शेतकरी अशी जिरली ना आमदा. तुम्हाला सांगतो फुल जिरली. आहे अवघड काम. एवढं लांबून आले तुम्ही? एवढं लागून आलो. अरे बापरे. वैजापूरवरून आले शेतकरी डांगर घेऊन बरं का. अहो, तुम्हाला सांगतो एवढ्या लांबून यायचं नाही. 10 रुपये किलो किती आहे. तुमच्या मनाला अतिशय वाईट वाटत गावरान असेल. डांगर आणलो. आणि गावरान डांगर पण तुम्ही डांगराची क्वालिटी पण तुम्ही काय डांगर काय जोरात आहे. मग आता डांगर कुठं पाहायला मिळतंय का आपल्याला आता? आता असं वगैरे शेतकऱ्याचं मरण सिटीत लोकांचं चांगलं मस्त फोकर खायचं. हेच बोलण्यात काहीच अर्थ नाही नाही. ना ते सिटीतले लोक म्हणते आम्हाला पण तुम्ही काय भाव सांगा ते ना. आता मी बाजार भाव सांगतो ना माऊली बरं का. या बाजार भावामध्ये आणि जे अन्न घेत्या म्हणजे ते भाजीपाला घेत्या त्याच्यामध्ये लय फरक आहे. कारण कसं राहतं शेतकरी माल आणतो इथं विकतो. परत तिथून ते एक जण घेतो परत तो तिथे विकतो. म्हणजे इथून त्याचे परत डबल पैसे होते. अशा पद्धतीने हा असं अशी 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 गोष्ट राहते. शेतकऱ्याचं लय पार जीवन मुश्किल होऊन गेलो. त्याच्यासाठी काय पण करायला लागलं? एकाला बाजार नाही. कांदा लावून मी सांगतो का मी लालचा कांदा विकला. आता विकलो 500-400 रुपये कांदा विकला. हा का? उन्हाचा कांदा काढून पडले वातावरण झालं. परवा पावसाने कार्यक्रम केला. म्हणजे अशी परिस्थिती झाली की मी म्हणलो काय करावं ती परिस्थिती झाली शेतामध्ये. नाही नाही खर्च सुद्धा निघत नाही. पाऊस झाला का तुमच्यात? पाऊस झाला? हा पाऊस 2 दिवस झाला. पाऊस झाला आम्हाला. 2 दिवस झाले
पाऊस हा झाला. पाऊस. मी त्या दिवशी डांगराची गाडी भरली का गाडीच भरत होतो हा. पाऊस येईल अरे बापरे, संभाजीनगर शेतामध्ये कांदा काढायचं बाकी आहे अजून. संभाजीनगर हा वैजापूर नारळ तालुका. पारामध्ये म्हणजे कोण समजा सर्व जरी चेक करा पाऊस होईल नाही होईल, तरी पाऊस दाखवेल वैदे म्हणून. असं असं हा. असं. थोडीशी अवघडच आली बरं का, अवघडच आले आम्हाला. लई शेतकऱ्याची अवघड आली, अशी परिस्थिती आहे बरं का. टमाटे होतो 15 दिवस फक्त 8 दिवस प्लॉट आवरला माझा. 50 रुपयाने विकला प्लॉट. हा का. बोजा हाऊस होऊन गेली एकट्याची. लेबर भेटाना काय भेटाना 100 कॅरेट एकटा वाहत होतो दिवसाला. अरे पोटाने वाढला नाही तर गावात येऊन विचारून पाहिजे. नाही अवघड आहे. नाही टमाट्याची बाजार म्हणजे आता शेती करावं सुधारली. की नाही करावं हे मुश्किल होईल शेतकऱ्याला सध्या. नाही शेतला ओप्स नाही जोडायचं बाबा. अरे वैल आपल्या दिवस येतील घाबरतो का रे तू? काय अशी परिस्थिती असल्यावर काय खरं नसते का हो? मग नाही वैल बाय थोडा संयम ठेवायचा आणि आपल्याला ना एकजुटीने लढा करावा लागेल. शेतकरी एक होत नाही हो, सगळ्यात मेन परिस्थिती. व्हावं लागेल शेतकऱ्याला. तुम्हाला सांगतो येणारा काळ असा असेल का शेतकऱ्याला संघटित व्हावंच लागेल. शेतकरी जर संघटित नाही झाला तर तुम्हाला सांगतो आपल्याला ना असं घरी राहून खायला लागेल, माती मोलभाव विकायला लागेल. येईल असा तो दिवस, येईल एक दिवस का त्यावेळेस आपण सगळे जण एकत्र आणि संघटित जेव्हा राहणार असा आहोत. दिवस तुमच्या तोंडामध्ये साखर पडो पण असा दिवस लवकर येऊ. नक्की काही विषय नाही. अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया दिली भाऊनी. वैजापूरून आलेला आहे. सत्य परिस्थिती मांडली म्हणून मी बाकी काय नाही बोल. सत्य परिस्थिती मांडली त्यांनी. खरंच मनापासून धन्यवाद आहे तुमचे. 100 रुपये जाळी 100 रुपये आज कमी गेला काय? पावसाने बी गेले ना. पावसाने भिजेले का? असं 100 रुपये जाळी चालू आहे बरं का कांद्याची. थोडीशी अवघडच परिस्थिती. पाऊस झाल्यामुळे 100 रुपये जाळी माणसाला विकायला लागू राहिली. कुठले पाहुणे? दातली खोपडीवरून आले का? असं बाई, किती हा. आवरलं ना आलो 4 जाळ्या इकले. हा का? आत्ताच आले का तुम्ही? असं बरं आहे, चला चालतंय. आता काय इथून निघायचं परत तिकडे त्या बाजूला जायचं. घरी घेऊन जायचं. घरी घेऊन जायचं? एवढं इकूनच जाणार गिराईक लागलं पाहिजे. लागल ना गिराईक. त्या बाजूला घेऊन जायचं आता. 100 रुपये द्यायचं ना आम्ही देतो. हा नाही भेंडी म्हटलं का पोर निसते हजार राहू. भेंडी म्हटलं का पोर निसते आता हजार. काय भाव नाही काही नाही. काय बाजार काढली भेंडीची? भेंडीचे काय आता 200 रुपये 150 रुपये. 200 रुपये 150 रुपये अशी चालू आहे ना. हा चालेल. बरी ना 50-60 रुपयापेक्षा जरा बरी हा, ना. एकदम एवढ्यापेक्षा बरी. हा, बरोबर आहे का नाही? कुठले पाहुणे तुम्ही? आणि मुकण्याची मुकण्याची आहे का? असं बरं आहे, चला भेंडीच घेऊन आलते का? हा भेंडी अजून नाही दुसरं काही ना? नाही बाकी नाही काय. असं बरं लग्न बिग्न झालं का? नाही अजून व्हायचं बाकी आहे. व्हायचं बाकी नाही अजून. शेतीच करतो का? शेतीच करतोय. अरे वा. अरे भेटायला पोर टेन्शन न घेऊ. शेतकऱ्याला पोर न भेटलं कुठं आहे खाली हा, करा. मग खाली काय राहिलं. तुम्ही साथ दिली तर आहेच आहे. नाही मी आहे ना तुम्हाला दाखवायला या शेतकऱ्याची परिस्थिती. तुम्ही साथ दिली तर आहे. हे आमचे बंधू म्हणजे अतिशय बऱ्याच दिवसांनी भेटले. दागूरचे पाहुणे आमचे, आत्तेभाऊचे आमचे. त्याच्यामुळं काही विषय नाही. ते आज आले चवळी घेऊन आले. ते अतिशय सुंदर ही चवळी आहे. ते चवळी घेऊन आले. काय भाव काढली चवळीचा? 100 रुपये जाळी काढली का? असं बरं आहे, चला 100 रुपये जाळी चवळी चालू आहे. परवडतं का 100 रुपये जाळी? परवडत नाही पण आता चाललं विकायचं काम. चाललंय विकायचं काम बुवा असं. बरं चालतंय. काय केलं वांग काय बाजार काढली आज वांग्याची? 250-300 रुपये. असं भारी. चल काही विषय नाही. अथर्व काय भाव दिली? 500 रुपये. टमाटा 500 रुपये. चांगला आहे. भेंडी एकदम जोरदार लुसलुशीत भेंडी. काय बाजार काढली भेंडी? 250 रुपये. असं कुठले भाव? 500 रुपये. टमाटा 500 रुपये दिला. टमाटा पण आणला होता. कोणती व्हरायटी टमाट्याची? 62 असं 62 500 रुपये दिला. अरे मग चांगलं विरांच्या बरोबरीने निघला तुम्ही. मग बरं ना, चांगलं आहे ना मग काही विषय नाही. आणि कुठले पाहुणे? गंगावऱ्याचे. असं बरं आहे, चला. किती वाजता आलते? आता 1-2 तास झाले. 2 तास झाले का? बरं चालतंय. धन्यवाद. जोरदार टमाटा. कोणती व्हरायटी पाहुणे? 10-57. काय बाजार काढली? 10-57. आत्ता झाले का तुम्ही? असं साधारणपणे 500 पर्यंत बाजार आहे टमाटे. तुमच्या हिशोबाने तुम्ही विकू शकता, काही विषय नाही बस. चांगला आहे टमाटा. कुठले पाहुणे? गिरणारचे का? ओके. खरडा आहे बरं का? शिमला खरडा. काय रेंज काढला खरड्याचा? काय 60-70 रुपये काढली. 60-70 रुपये. असं शिमलाचा खरडा 60-70 रुपये काढलाय बरं का आजचा रेट. कुठले पाहुणे? राशेगावची. चांगली मिरची काय बघितली? चांगली मिरची जागेवरती चालेल 16 रुपये किलो नाही का? बरी चल परवडती, काही विषय नाही. 16 रुपये किलो चांगली. ओके. पापडी वाल. मालक पळाले. जाऊ द्या, तुम्ही कुणीच नका घेऊ. मालक पळाले. काय बाजार आहे पापडी वालाची? पापडी काय 250 रुपये. 250 रुपये. गिलक काय भाव दिली? 250-300 रुपये. 250-300 रुपये गिलक चालू आहे. आणि पापडी वाल चालू आहे किती? 250-300 रुपये. 200-250 रुपये. 200-250 रुपये अशी बाजार आहे बरं का? चालतंय. चांगली. कुठला आहे? वडगाव. वडगावचा आहे का?
तरुण शेतकरी बरं का मित्रांनो. आधी सुंदर आहे तर वाढ पोर आहे. एकदम सुंदर अशी कोबी कुठले पाहुणे गिनसगावची. असं कोबीचा काय रेंज आहे कोबीचा? 100 रुपये. 100 रुपये चांगली चालू आहे कोबीची बरं का. 2-4 दिवसापासून चांगली बाजार आहे कोबीला. 20 रुपयाने वापरलं तर नाही आमचं नाही मला दिसलेच नाही तुम्ही. हो मला भेटले नाही. मला जर भेटले असते तर मी 100% घेतला असता. आणि मी बाजार पडेल जरी असली ना तरी पण त्या मालांची व्हिडिओ घेतो, कारण ते पण माल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 2-3 दिवसापासून बरं हा 2-3 दिवसापासून बरं आहे कोबीचं. चांगली गोष्ट आहे. आनंद वाटला कोबीचे बाजार थोडीशी सरकल्याबद्दल बरं का. धन्यवाद. कुरमुऱ्यावाले एकदम जोरात कुरमुऱ्यावाले कुठले बाबा? वगैरे खेळ घेणार ओझरखेड गिरणारा. असं काय बाजार काढली कुरमुऱ्यावाल्याची? 400 रुपये सांग 350 400 रुपये सांगून 350 रुपये केले. असं बरी कुरमुऱ्यावाल्याची जरा बाजार चांगली झाली थोडीशी, मागच्यापेक्षा जरा व्यवस्थित झाली, त्याबद्दल जरा थोडंसं चांगलं वाटतंय. ओके धन्यवाद बाबा. एकदम गोंड्याचा शिमला आहे. कोणती व्हरायटी? आशा व्हरायटीला वेली कुठले पाहुणे? सय्यद पिंपरीचे. असं काय भाव काढला अशा व्हरायटीला? 300 रुपये 300 पर्यंत चाललंय बा. या वर्षी प्रॉब्लेम म्हणजे मागच्या वर्षी टायमिंगला 500 रुपये 600 रुपये शिमला इकायची. 500-600 रुपये विकत होतं बरोबर. आता या वर्षी कपडा फिटणार नाही असं वाटून राहिलं. स्वतःला तर नाहीच घेता आला, पण मग आता मालाला सुद्धा शिमलाला कपडा घेतला तो नाही फिटणार. मग काय अशा पद्धतीने आहे बरं का. परिस्थिती थोडी अवघड आहे बरं का. आता शिमला एखादं वर्षी गेलं म्हणून काय आता परत लढत राहायचं. लढत राहा. आपला चाक चालू ठेवायचं मग अशा पद्धतीने. आता आपली कंपनी काही कुलूप लावता नाही येणार, हा बरोबर. नाही आपल्या कंपनीला कुलूप लावतात. कुलूपच नाही लावता येणार ना. त्याच्यामुळे मग ते करीत राहावं लागेल, ती चालू ठेवावं चालूच लागेल. ठेवायला. ओके हा. चालतंय धन्यवाद. हो, कुठले पाहुणे? काय भाव गेली फुलवर? 195 हा कॅमेरा पुढे बोला. काय भाव गेली फुलवर? 100 रुपये गेली. कोणती व्हरायटी होती? 764 764. असं 100 रुपये बाजार गेली बा. तुमची पण काय भाव गेली पाहुणे? 110 रुपये. कोणती व्हरायटी?